नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, सध्या डिसेंबरचा महिना सुरू आहे। थंडी खूप वाढलेली आहे, अति जास्त प्रमाणात थंडी वाजत आहे। कारण या टायमाला जे तर तुम्हाला पाणी नियोजन आणि खत नियोजनमध्ये तुम्हाला आजची माहिती देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सद्यस्थिती बघताय तुम्ही बऱ्यापैकी प्लॉटमध्ये। आता बघा हे स्टंप जे आहे, अद्रकीची जी कांडी आहे ती वाळण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे आता नॅचरली जी आहे तर पानगळीची पूर्ण होणार आहे। आणि अशातच आपल्याला पाणी नियोजन सध्या बरेच शेतकरी काय करतायत की दर दुसऱ्या दिवशी 2-2 3-3 तास मोटर चालू ठेवतात। तर ही पाणी देण्याची पद्धत पावसाळ्यामध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये सद्यस्थितीला डिसेंबरमध्ये खूप चुकीची आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की सध्या स्थितीला बघा, आता या प्लॉटमध्ये बघा अशा प्रकारे हे बघा वापसा कंडिशनला आलेला आहे प्लॉट बघा। आणि आज याच्यामध्ये आपण मोटर सुरू केलेली आहे। तर करायचं काय, पाणी नियोजन म्हणजे काय आहे माहिती आहे का शेतकरी मित्रांनो? इथं आपण जर बघितलं हे बघा, तर अशा प्रकारे जर वापसा कंडिशन झाली तर आपल्याला पाणी द्यायचं। तर पाणी कसं द्यायचं, एकदम पोट भरून पाणी द्यायचं आहे। म्हणजे फक्त 2 तासाने नाही व्हायचं, एक 5-7 तास जे आहेत आपण एकदा पाणी द्यायचं। तर एक 4 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ज्यावेळेस तुमच्या रानानुसार जर त्यामध्ये चांगली वापसा दिसेल त्यावेळेस परत पाणी द्यायचं। म्हणजे 2-2 तास करून दररोज पाणी दिल्यापेक्षा तुम्ही आठवड्यातून किंवा 5 दिवसातून एकदाच पाणी द्या, पण अद्रकीला चांगलं पाणी द्या। म्हणजे कसं की हे जे बेड आहे हे बेड पूर्ण ओले होऊन खाली ओला वाळायला पाहिजे इथपर्यंत, जिथं आपली नाली असते ना तिथपर्यंत पूर्ण बेड ओले झाले पाहिजे। अशा प्रकारे तुम्ही पाणी द्यायचं आहे। आणि त्यानंतर पाणी 4-5 दिवस पाणीच द्यायचं नाही। यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो की वापसा कंडिशनला पण प्लॉट असतो, तर त्याला जे सध्या थंडीमुळं आर्द्रता खूप वाढलेली आहे वातावरणामध्ये। आणि जास्त थंडीमुळं काय होतं आहे, कंदास वाढण्यास थोडा प्रॉब्लेम येतो। तर कंद चांगलं पोचण्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक वॉटर सोल्युबल जे भेटतं आहे सल्फर, आपल्याला हे सल्फर सोडायचं आहे। महिन्यातून एकदा सोडलं तरी चालतं, 15 दिवसातून एकदा सोडलं तरी चालतं आहे, स्वस्त भेटतं आहे। तुम्ही सल्फरची ड्रिचिंग करा, थंडीपासून पण बचाव होईल आले पिकाचा आणि कंद पोचण्याससुद्धा याचा मदत होईल। आणि पाणी नियोजन तर तुम्हाला सांगितलं आहे की हप्त्यातून एकदाच पाणी द्यायचं, फुल पाणी द्यायचं आहे, नंतर पाणी बंद करायचं आहे। व्हिडिओ आवडला शेतकरी मित्रांनो तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।